नमस्कार, मी डॉक्टर प्रणीता श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत जर वातामुळे कोणताही त्रास तुम्हाला होत असेल तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। आयुर्वेदानुसार कोणत्याही आजाराचे किंवा छोट्याशा त्रासाचे उपचार करताना वात, पित्त, कफ हे 3 दोष, रसापासून ते शुक्रापर्यंतचे 7 धातू, मल, मूत्र, स्वेद हे 3 मल, जाठराग्नी, सर्व धात्वाग्नी ह्या सर्वांचा विचार करूनच आपण उपचार करत असतो। त्याच्यामुळेच आपल्या शरीरातील दोष, धातू, मल, अग्नी हे सर्व व्यवस्थित असणं गरजेचं आहे। परंतु पित्तम पंगु, कफम पंगु, पंगवो मल धातवः वायुना यत्र नियंती तत्र गच्छन्ति मेघवत असं म्हटलेलं आहे। म्हणजेच आकाशातील ढगांना जसं वारा इकडून तिकडे घेऊन जातो तसंच आपल्या शरीरातील जे इतर दोष आहेत, पित्त आणि कफ, त्याच्यानंतर धातू, मल, अग्नी ह्या सर्वांचं कार्य पूर्णपणे वातावरती अवलंबून आहे। इतका हा वात महत्त्वाचा आहे। आपल्या संपूर्ण शरीराचा करता धरता वात दोष आहे। डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत शरीरात कुठेही काहीही झालं तरी त्याला वातदोष कारणीभूत असतो। त्याच्यामुळेच आपल्या शरीरातील वातदोष बॅलन्स कसा ठेवायचा, त्याच्यासाठी आपला आहार विहार कसा असला पाहिजे, कोणते सोपे उपाय तुम्ही घरी करू शकता, कोणते उपाय आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत, शरीरातील वातदोष वाढल्यानंतर किंवा कमी झाल्यानंतर लक्षणं कोणती दिसतात, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल। आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या। वाताचे गुण जर आपण पाहिले तर तत्र वृक्षो लघु शीत खर सूक्ष्मश्चलो नीलहा, म्हणजेच वृक्षता, कोरडेपणा, लघुता म्हणजेच हलकेपणा, शीत म्हणजेच थंडपणा, खर म्हणजेच खरखरीतपणा, सूक्ष्म म्हणजेच बारीक बारीक स्रोतसांपर्यंत जाऊन हा वात काम करतो, बारीक बारीक पोकळ्यांपर्यंत पोहोचतो, आणि चल म्हणजे चंचलपणा, अस्थिरपणा हे 6 प्रामुख्याने वाताचे गुण आहेत। आता हे गुण तुम्हाला का माहीत पाहिजेत तर जेव्हा आपण खूप जास्त वृक्ष म्हणजेच कोरडा आहार घेतो, कोरड्या वातावरणामध्ये फिरतो तेव्हा आपल्या शरीरातील वात वाढतो। त्यानंतर वजन कमी करण्याच्या नादात बरेच लोक डाएट करतात, भुकेपेक्षा खूप कमी प्रमाणामध्ये खातात, तर याने लघुगुण खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतो आणि वाताचा प्रकोप होतो। त्यानंतर कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम्स यासारखे थंड पदार्थ खाणे, फ्रीजमधले पदार्थ खाणे, त्यानंतर सतत थंड हवेमध्ये फिरणे, फॅन किंवा एसीच्या हवेमध्ये फिरणे याने शीतगुण वाढून वाताचा प्रकोप होतो। त्यानंतर तुम्हाला धावपळीची कामं भरपूर असतील, शरीराला अजिबात आराम नसेल तर यानेही वातदोष वाढतो। म्हणजेच वाताच्या गुणाच्या समान जर खूप जास्त आहार विहार तुमचा असेल तर शरीरातील वातदोष वाढतो। याचा अर्थ असा अजिबात नाही की हे सर्व तुम्हाला बंद करायचं आहे, कारण हे जर तुम्ही पूर्णपणे बंद केलं तर शरीरातील कफदोष वाढून कफाचा त्रास तुम्हाला होईल। म्हणजेच वृक्ष, कोरडा आहार तुम्ही पूर्णपणे बंद केला आणि तेल, तूप, लोणी यासारखे स्निग्ध पदार्थ जर तुम्ही खात राहिलात तर याने स्निग्ध गुण वाढून कफाचे त्रास तुम्हाला होतील। त्याच्यामुळे शरीरातील दोष जर तुम्हाला बॅलन्स ठेवायचे असतील तर सर्व गोष्टी लिमिटमध्ये केल्या पाहिजेत, समान अवस्थेमध्ये करणं गरजेचं आहे। तुमच्या शरीरातील वातदोष वाढलाय हे तुम्ही कोणत्या लक्षणांवरून ओळखणार तर वृद्धस्तु कुरुते अनिलहा, कार्श कार्ष्ण्य उष्ण कामित्वम, कंप अनाह शकृत ग्रहान, बल निद्रा इंद्रिय भ्रंश, प्रलाप भ्रमदीनता। म्हणजे शरीरातील वात वाढल्यानंतर कार्ष्य म्हणजेच कृशता खूप जास्त येते, शरीर खूप बारीक दिसायला लागतं। कार्ष्ण्य म्हणजेच त्वचेचा काळपटपणा वाढतो, तुमच्या ओरिजिनल स्किन कलरपेक्षा त्वचा जास्त काळपट दिसायला लागते। उष्ण कामित्वम म्हणजेच गरम पदार्थांची इच्छा होते, गरम काहीतरी खावंसं वाटतं, सॉक्स, स्वेटर, टोपी यासारख्या गरम गोष्टी घालून बसाव्याशा वाटतात, कारण शरीरातला शीतगुण वाढलेला असतो। त्यानंतर कंप म्हणजेच थरथरपणा, मग काहींचे हात थरथरतात, काहींची मान थरथरते, किंवा वय वाढल्यानंतर म्हणजेच वृद्ध अवस्थेतील लोकांमध्ये कंप हे लक्षण प्रामुख्याने दिसतं, कारण त्यांच्या शरीरामधला वातदोष वाढलेला असतो, ती वाताची अवस्था असते, त्याच्यामुळे नॅचरलीच वात त्या अवस्थेमध्ये वाढलेला असतो। त्यानंतर अनाह म्हणजेच पोट फुगल्यासारखं गच्च गच्च वाटतं, शकृत
घ्राण म्हणजेच पोट व्यवस्थित साफ न होणं, मलावष्टंभ, कॉन्स्टिपेशन हे देखील वात वाढल्याचं लक्षण आहे. त्यानंतर बलहानी म्हणजे शरीराची ताकद कमी होते, झोप व्यवस्थित लागत नाही. इंद्रिय भ्रंश हे एक आणखी लक्षण दिसतं, म्हणजेच इंद्रिय त्यांची कामं व्यवस्थित करत नाहीत. म्हणजेच डोळ्यांनी कुठेतरी कमी दिसायला लागेल, नाकाने वास व्यवस्थित येणार नाही, कानाने व्यवस्थित ऐकायला येणार नाही, तर असे काहीतरी प्रॉब्लेम्स निर्माण होतात. त्यानंतर प्रलाप म्हणजेच खूप जास्त बडबड करणे. आता बडबड करणे हा एखाद्या व्यक्तीचा स्वभाव असू शकतो, पण तो व्यक्ती जर अचानकच जास्त बडबड करायला लागला तर त्याच्या शरीरातील वातदोष वाढलेला असतो. त्यानंतर भ्रम म्हणजे चक्कर येणे, त्यानंतर थकवा जाणवणे. यापैकी कोणतीही लक्षणं जर तुमच्यामध्ये दिसत असतील तर तुमच्या शरीरातील वातदोष वाढलेला आहे, तो कमी करणं तुम्हाला गरजेचं आहे. शरीरातील वातदोष नॉर्मल लेवलपेक्षा कमी झालेला आहे, वाताचा क्षय झालेला आहे, हे तुम्ही कोणत्या लक्षणांवरून ओळखणार? तर लिंगे क्षीणे अनिले अंगस्य साध अल्पभाषिते हितम संज्ञा मोहस्तथा श्लेष्मवृद्धी युक्तामय संभवाहा. म्हणजे शरीरातील वातदोष कमी झाल्यानंतर अंगसाद म्हणजेच अंग गळून जातं, बोलण्याची इच्छा होत नाही, शरीराच्या हालचाली कमी होतात आणि मानसिक स्थिती ठीक नसते, म्हणजेच भ्रमिष्ठासारखं काय करावं काय नको हेच समजत नाही. त्यानंतर श्लेष्मवृद्धी म्हणजेच कफ वाढतो, त्याच्यामुळे कफाचे वेगवेगळे आजार होतात. जर यापैकी कोणतीही लक्षणं तुमच्यामध्ये दिसत असतील तर शरीरातील वातदोष कमी झालेला आहे, तो थोडासा वाढवणं गरजेचं आहे, त्याला बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. आता शरीरातील वातदोष बॅलन्स ठेवण्यासाठी कोणते सोपे उपाय तुम्ही घरी करू शकता? शरीरातील वातदोष वाढला म्हणजेच कोरडेपणा वाढलेला असतो आणि वातासाठीचं सर्वात श्रेष्ठ औषध तेल आहे. त्याच्यामुळे तिळाचं तेल, खोबरेल तेल, मोहरीचं तेल, एरंड तेल किंवा जी औषधी तेलं तुमच्याकडे अवेलेबल असतील त्यापैकी कोणतंही तेल थोडंसं कोमट करून अंगाला हलक्या हाताने लावा किंवा 1 ते 2 चमचा तेल कोमट पाण्यासोबत तुम्ही रात्री झोपताना घेऊ शकता किंवा सकाळी आणि रात्री अशा दोन्हीही वेळेस तुम्ही घेऊ शकता. याने शरीराच्या आतला आणि बाहेरचा कोरडेपणा कमी होण्यासाठी मदत मिळते. त्याचबरोबर तूप, लोणी यासारखे स्निग्ध पदार्थ खाण्यामध्ये ठेवा. गोड, आंबट, खारट चवीचे पदार्थ खा. याने कोरडेपणा कमी होतो आणि वाताचं शमन होण्यासाठी मदत मिळते. या उलट वातदोष कमी झालेला असेल तर कफदोष वाढतो, कफाचा स्निग्धपणा, चिकटपणा याच्यामुळे वाढतो. मग या ठिकाणी तेल न लावता कोरडी चूर्ण किंवा उटणं असतं ते कोरडं सोडून जर तुम्ही अंगाला लावलं तर त्वचेच्या ठिकाणचा अतिरिक्त स्निग्धपणा, चिकटपणा कमी होण्यासाठी मदत मिळते. कोरडं अन्न तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये ठेवलं पाहिजे. कडू, तिखट, तुरट चवीचे पदार्थ खाल्ले पाहिजेत. याने कोरडेपणा थोडासा वाढायला मदत मिळते. तर अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये काय बदल होत आहेत त्याच्याप्रमाणे जर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्या वागण्यामध्ये बदल केले तर शरीरातील दोष बॅलन्स राहण्यासाठी नक्कीच मदत मिळते. दुसरा उपाय आहे स्वेदन करणं म्हणजे स्टीम घेणं, शेक घेणं. तेल लावून झाल्यानंतर गरम पाण्याच्या पिशवीने किंवा हीटिंग पॅडने तुम्ही शेक घेऊ शकता किंवा गरम पाण्याने अंघोळ करू शकता. याने वाताची दुखणी खूप चांगल्या प्रकारे कमी होतात, कारण याने वाताचा शीतगुण कमी होतो आणि आराम मिळतो. तिसरा उपाय आहे मृदू शोधन करणं म्हणजे सौम्य औषधांनी, सौम्य उपायांनी पोट साफ करणं. या ठिकाणी तुम्ही काळ्या मनुका भिजवून खाऊ शकता, एरंड तेल घेऊ शकता किंवा आरगवत नावाची वनस्पती आहे ती तुम्ही घेऊ शकता. याच्यावरती डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तर या सौम्य उपायांनी जर पोट साफ झालं तर वात कमी होण्यासाठी मदत मिळते. या उलट जर पोट साफ करणारी तीक्ष्ण औषधं तुम्ही वापरली तर याने वाताचा प्रकोप होतो. चौथा उपाय आहे वेष्टन करणं म्हणजेच अंगाभोवती कपडा गुंडाळणं. या ठिकाणी गरम सुती कपड्याचा तुम्ही वापर करू शकता. ही पण एक खूप छान ट्रीटमेंट आहे. याने शरीराचा थंडावा कमी होतो, शरीराला ऊब मिळते, तिथला वात कमी होतो. स्पेशली उदर म्हणजे जो असायटिस नावाचा आजार आहे ज्याच्यामध्ये पोटाचा घेर खूप जास्त वाढलेला असतो, तर याच्यामध्ये ही चिकित्सा प्रामुख्याने केली जाते. पुढचा उपाय आहे औषधी काढ्यांचा परिषेक करणं म्हणजेच धारा करणं. जसं निर्गुंडी, एरंड, दशमूळ यासारख्या इतर वातशामक वनस्पती आहेत, तर या वनस्पतींचा काढा बनवून त्याची सोसवेल अशी गरम धारा जर तुम्ही केली तर याने वाताची दुखणी खूप चांगल्या प्रकारे कमी होतात. जसं गुडघा दुखायला लागल्यानंतर वैद्य जाणूधारा करायला सांगतात किंवा लिगामेंट टिअरमध्ये जर तुम्ही या धारा केल्या तर याचे फार छान रिझल्ट्स बघायला मिळतात. अर्थातच या सर्व प्रोसिजर तुम्ही घरी करू शकता, पण जर वैद्यांच्या सल्ल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही ह्या प्रोसिजर केल्या तर याचे फार सुंदर रिझल्ट्स बघायला मिळतात.
जसं घरी तेल लावण्याऐवजी पंचकर्म तज्ज्ञांकडून तुम्ही स्नेहन म्हणजेच मसाज करून घेऊ शकता। त्यानंतर नाडी स्वेद आहे, पेटी स्वेद आहे म्हणजेच पेटीमध्ये वाफ घेणं, याने प्रॉपर सर्व अंगाला व्यवस्थित वाफ बसते। त्यानंतर काढ्यांच्या धारा आहेत किंवा तैलधाराच्या प्रॉपर प्रोसिजर्स असतात, त्या तुम्ही करून घेऊ शकता। त्यानंतर शरीरातील वातदोष बॅलन्स ठेवण्यासाठी, समस्थितीत ठेवण्यासाठी तुम्ही पोटातून औषधं घेऊ शकता, ज्याला शमन चिकित्सा असं म्हटलं जातं। त्यानंतर वातासाठी बस्ती ही शोधन चिकित्सा सर्वात श्रेष्ठ सांगितलेली आहे, म्हणजेच औषधी तेल, काढे, दुधाचा शिरपाक जे पेशंटनुसार योग्य असेल तर त्या औषधांचा एनिमा म्हणजेच बस्ती दिला जातो। म्हणजे संडासच्या मार्गातून औषधं आतमध्ये सोडली जातात, ज्याचं काम डायरेक्ट आतड्यांवरती होतं, जे वाताचं प्रमुख स्थान आहे, आणि याने वाताचे आजार लवकर बरे होण्यासाठी मदत मिळते। तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या शरीरातील वातदोष बॅलन्स आहे का, की शरीरातील वातदोष वाढलेला आहे, कमी झालेला आहे, मी आत्ता सांगितलेल्या लक्षणांवरून हे तुम्ही ओळखू शकता। आणि कोणतेही वाताचे त्रास तुम्हाला असतील तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले 5 उपाय तुम्ही घरी करू शकता किंवा वैद्यांच्या सल्ल्याने करून घेऊ शकता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा। या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा। पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।